अतुल शेठ, बोला. काय काम? काम नाही, काम काहीच नाही. काम काही नाहीये तर मग मी काय रस्त्यावर चालत निघालेला सेलिब्रिटी आहे मला आवाज द्यायला? नाही, पण सेलिब्रेशन करायला सेलिब्रिटी असणं कुठे गरजेचं असतं? कसलं सेलिब्रेशन? दिवाळीचं. अच्छा. हे घ्या फराळ, खास तुमच्यासाठी. बर, माझ्यासाठी? हो, म्हणजे आम्ही कॉलेजमधल्या सगळ्यांनाच देतोय. सगळे टीचर्स, वेदविख्यात मॅडम, अम्मा आणि आता तुम्ही. आणि आपले प्रिन्सिपल साहेब? प्रिन्सिपल सर, त्यांना कोण द्यायला जाईल? बरं नाही दिला ते. तसंही पोरांवर खार खाऊनच पोट भरतं ना त्यांचं. अहो तुम्हाला सांगतो, अजून दिवाळीचा बोनस नाही दिला हो. माझ्या घरामध्ये खाणारे तोंड चार आणि कमवणारे हात दोनच आहेत माझे फक्त. जो पगार मिळतो त्याच्यात कसं बस घर चालवतो मी. आता सणवार कसे साजरे करायचे सांगा बरं तुम्ही मला. जाऊ द्या, आता तुम्ही एवढं आठवणीने माझ्यासाठी फराळ आणलाय त्याच्यातच समाधान मानतो मी, नाही का? नाही तर माझ्यासारख्या नाम्मा सारख्या लोकांकडे कोण लक्ष देतंय? अतुल शेठ, अम्मावरून आठवलं, अम्मानी खरंच कॅन्टीन बंद केलं कायमचं? आता काय सांगायचं तुम्हाला. 6 महिन्यापूर्वीच कॅन्टीन बंद करून निघाली होती ती, पण थांबली का तर पत्र आलं म्हणून. पत्र? कुणाचं पत्र? तिच्या मुलाचं. अच्छा, म्हणजे त्यांना मुलगा पण आहे? कुठे असतो, कुठे तो? माहित नाही कुठं असतो ते. अहो काय, अम्मा जेव्हा मुंबईमध्ये आली ना तेव्हा तिच्या सोबतच होता तो. इथं आल्यावर अम्मानं कॅन्टीन चालू केली. दिवस रात्र कष्ट घेतले, पोराला वाढवलं, त्याला जमेल तसं शिकवलं. एक दिवस त्या पोराच्या मनात काय आलं काय माहित नाही बाबा. कोणाला काही न सांगता आम्हाला एकटी सोडून तो निघून गेला बघा कुठे. पण मग अम्मांनी त्याला शोधायचा प्रयत्न नाही केला? असं होईल का? अहो कळपातल्या कळपात वासरू दिसेन असं झालं तरी गाय हमरायला लागते हो. अम्मानं तर जंग जंग पछाडलं माहिती पोराला शोधण्यासाठी. तो पट्टा काही तिच्या हाती लागला नाही, गावातलाच नाही. त्याच्यामुळे शेवटी कंटाळून 6 महिन्यापूर्वी ही कॅन्टीन बंद करून ती निघाली. एवढ्यात तिला पत्र आलं तिच्या पोराचं. हो मग? अहो मग काय, त्यानं स्वतःबद्दल तर काहीच माहिती लिहिली नाही, स्वतःचा पत्ता लिहिला नाही पत्रामध्ये. फक्त अम्माची जुजबी चौकशी केली, कशी आहे काय आणि काय करते म्हणून. आणि दर महिन्याला एक पत्र पाठवून असं प्रॉमिस केलं. आता दर महिन्याला येणार ते पत्र म्हणजे अम्मासाठी टॉनिक झाले ना. तुम्हाला एक सांगा, आजारी माणसाचं जर टॉनिक बंद झालं ना तर पेशंट हाय खाईलच ना. म्हणजे? अहो 2 महिने झाले त्या पोराचं पत्र आलं नाही बघा आम्हाला. त्याच्यामुळे ती अशी बिथरल्यासारखी करू राहिली. आता तिची तरी काय चुकी म्हणा नाही का? ज्याच्यासाठी रात्र दिवस कष्ट करून तिने एवढी कॅन्टीन चालवली, पोराला मोठा केला, त्यानंच तिच्याकडे पाठ फिरवली म्हणल्यानंतर तिनं तरी कशाला हा कॅन्टीनचा डॉलर सांभाळायचा. म्हणून करून टाकली कॅन्टीन बंद तिनं कायमची. ही अशी स्टोरी अम्माची. पण आता काय, प्रत्येकाच्या लाईफ मध्ये असतोच ना एखादा असा किस्सा. अम्माचा किस्सा, बस अम्माचा हा किस्सा आहे ना, किस्सा बनवून राहून एवढं वाटतं बघा मनाला माझ्या. म्हणजे कसं की तिचा पोरगा तिच्याकडे परत यावा, ह्या किस्स्याची एक फिल्म म्हणा. ते फिल्म संपताना नसतं लिहिलं, ते लिहितात ना बघा ते काय, दे लिव्ह हॅपी आफ्टर वगैरे, हॅपी एंडिंग काहीतरी, तसं काहीतरी व्हावं अम्मासमोर असं वाटतं. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाईस. सॉरी. इट्स ओके. हे सोड.
थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.